ओके, गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. आपण स्टार्ट करणार आहोत थर्ड चॅप्टर, दॅट इज इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. तर आता इनहेरिटन्स म्हणजे काय, व्हॅरिएशन म्हणजे काय, हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. किंवा कोणते फॅक्टर्स, कोणते कंपोनंट्स रिस्पॉन्सिबल असतात फॉर इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी फ्रॉम वन जनरेशन टू दी नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे, तर हे आपल्याला सगळं या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. तर थर्ड चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत, दॅट इज इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोम्स म्हणजे काय असतं आणि इनहेरिटन्सचं मेकॅनिझम काय असतो किंवा इनहेरिटन्स साठी काय रिस्पॉन्सिबल असतं. ठीक आहे, तर वन बाय वन आपण हे काही पॉइंट सांगितले त्याच्यामध्ये. आज फक्त आपण इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत. बाकी जे इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत त्या खूप जास्त लेंदी आहेत आणि ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होणार आहे. डेफिनेशन्स खूप इझी आहेत, पण काय आहे की पूर्ण टर्मिनॉलॉजीज एकत्र दिलेले असल्यामुळे काय होतं की कन्फ्युजन होतं. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, त्याच्यानंतर मोनोहायब्रिड रेशिओ म्हणजे काय, डायहायब्रिड रेशिओ म्हणजे काय, जीन म्हणजे काय, स्पीशीज म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय. तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला या इंट्रोडक्टरी पार्ट नंतर बघायचे आहेत. तर आज आपण फक्त इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत त्या चॅप्टरचा. इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, तर ओके, फर्स्ट पॉइंट काय आहे, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी और इनहेरिटन्स. हेरिडिटीचा मिनिंग काय होतं बाळांनो, की एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये काय होत असतं की जे कॅरेक्टर्स आहेत, ट्रेट आहेत, ते कॅरी फॉरवर्ड होत असतात. ओके, तर तेच ह्याच्यामध्ये सांगितलंय की ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजेच काय की तुमचा जेनेटिक मेकअप किंवा तुमच्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे जीन्स आहे, ते कोणतं फंक्शनिंग ते प्ले करतात, किंवा कशा प्रकारचे तुमचे बॉडी कॅरेक्टर्स असणार आहे, तुमचं एक्सटर्नल अपीयरन्स कसं असणार आहे, फिजिकल अपीयरन्स कसं असणार आहे. ठीक आहे, तर ह्याच्याबद्दलची सगळी जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असते तिचं जे ट्रान्समिशन होत असतं फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, म्हणजेच तुमच्या पेरेंट्स मधून तुमच्यामधून नंतर तुमची जी नेक्स्ट जनरेशन येणार त्यांच्यामध्ये हे जे ट्रान्समिशन होत असतं जेनेटिक इन्फॉर्मेशनचं, त्याला आपण म्हणत असतो हेरिडिटी किंवा त्यालाच आपण म्हणत असतो इनहेरिटन्स. ओके, नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, इट्स मेकॅनिझम वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम्स अँड जीन वर नोन. मग याचं जे मेकॅनिझम आहे की हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स म्हणजे काय असतं, तर ह्याचं जे डिटेल मेकॅनिझम आहे ते आधीच इन्व्हेस्टिगेट केलं गेलं बिफोर क्रोमोझोम म्हणजे काय, जीन म्हणजे काय, यांची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांना आपण काय म्हणतो, तर ह्याची डिस्कव्हरी होण्याआधीच इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी म्हणजे काय याचं इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी केलं गेलं होतं. तर ते कुणी केलं, तर ग्रिगर मेंडल who was son of peasant farmer born in Moravia in 1822 was the first who gave mechanism of inheritance. मग ग्रिगॉर मेंडल नावाचा जो सायंटिस्ट होता त्याचा जन्म मोरावियामध्ये झाला होता 1822 मध्ये. तो एका फार्मरचा मुलगा होता आणि त्यांनी सगळ्यात पहिले इनहेरिटन्स किंवा हेरिडिटीचं जे मेकॅनिझम होतं ते शोधून काढलं होतं, इन्व्हेस्टिगेट केलं होतं किंवा त्याचा स्टडी त्यांनी केला होता. ओके, नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं, मग त्यांनी काय केलं नेमकं त्याच्या स्टडीमध्ये, तर ही यूज हायब्रिडायझेशन टेक्निक. त्यांनी ह्याच्यासाठी हायब्रिडायझेशन टेक्निकचा यूज केला होता. देन नेक्स्ट इज ही स्टडीड 7 traits in garden pea plants individually at a time or in combination of 2 or 3 at a time. याचा मीनिंग काय होतो की त्यांनी जेव्हा त्याचा एक्सपेरिमेंट प्ले केला होता किंवा त्यांनी जेव्हा त्याचा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी 7 traits घेतले होते. 7 traits म्हणजे काय, 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी त्याच्यामध्ये स्टडी केले होते. ते कॅरेक्टर्स कशाचे स्टडी केले होते किंवा त्यांनी काय यूज केलं होतं इनहेरिटन्स किंवा हेरिडिटीचा अभ्यास करण्यासाठी, कशावर त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता, तर गार्डन पी प्लांट्स, वटाण्याचे जे झाड आहे त्याच्यावर त्यांनी हा जो एक्सपेरिमेंट आहे तो परफॉर्म केला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामधल्या वेगवेगळ्या व्हरायटी किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे बदल होऊ शकतात. तर असे 7 कॅरेक्टर त्यांनी स्टडी केले होते. लाईक शेंग असते वटाण्याची, राईट, तर
त्या शेंगेचा जो कलर असतो तो सुद्धा व्हॅरी होतो. त्याच्यानंतर त्याच्या आतमधले जे सीड्स असतात लाईक पी वटाणा जो असतो त्याचा शेप मध्ये सुद्धा डिफरन्स असतो, त्याच्या कलर मध्ये सुद्धा डिफरन्स असतो. त्याच्यानंतर वटाण्याच्या झाडाला जे फ्लावर्स येतात त्यांची पोझिशन ही वेगळी असते, काही टॉपला असतात तर काही ऍक्सियल म्हणजे प्लांटच्या मध्ये असतात. तर मग असे वेगवेगळे 7 कॅरेक्टर्स ते आपल्याला बघायचे की कोणते 7 कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केले. पण हे इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय की एकाच वेळेला अगदी त्यांनी 7 कॅरेक्टर्स वटाण्याच्या झाडाचे किंवा गार्डन पी प्लांट्सचे स्टडी केले होते. त्याच्या एक्सपेरिमेंटच्या वेळी त्यांनी 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स स्टडी केले. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा एकाच वेळेला त्यांनी त्याच्यावर काय केलं होतं, स्टडी केलं होतं, इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. देन ही प्रोसेस्ड द डेटा स्टॅटिस्टिकली अँड मॅथमॅटिकली. मग त्यांनी काय केलं की जे एक्सपेरिमेंट त्यांनी परफॉर्म केला होता, ते जे 7 कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केलं होतं, तर त्याचा जो डेटा त्यांनी रेकॉर्ड केला तो त्यांनी प्रोसेस केला मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली, आणि रेशिओच्या स्वरूपामध्ये त्यांनी तो डेटा जो आहे तो मांडला. देन काय सांगितलंय, ही पोस्ट्युलेटेड प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मग त्यांनी काय केलं की हेरिडिटीचा प्रिन्सिपल काय असतो, कशाच्या आधारे एखादं कॅरेक्टर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होतं तेही सांगितलं. देन विच देन बिकेम फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी, की मग ज्या पॉस्ट्युलेट्सना परत मॉडिफाय करून त्याचे पॉस्ट्युलेट सांगितले गेले किंवा लॉज ऑफ हेरिडिटी त्याला म्हटलं गेलं. मग ते लॉज ऑफ हेरिडिटी कुणी पुट फोर्थ केले, तर दीज लॉज ऑफ हेरिडिटी ऍज प्रोपोज्ड बाय कोरेन्स इन 1900. मग कोरेन्स नावाच्या सायंटिस्टनी परत त्याच्यावर स्टडी करून लॉज ऑफ हेरिडिटी सांगितले. देन ही ऑब्झर्व दॅट ट्रेट्स आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट बाय समथिंग. मग कोरेन्सनी काय केलं, त्यांनीही त्याच्या कॅरेक्टर्सवर स्टडी केलं किंवा त्याचा जो एक्सपेरिमेंट होता तो ऑब्झर्व केला आणि त्याच्यावर त्यांनी स्टडी केलं. तेव्हा त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे ट्रेट्स आहेत, हे जे कॅरेक्टर्स आहेत, हे फिजिकली इनहेरिट नाही होते किंवा फिजिकली एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये नाही जाते, तर कुठली तरी गोष्ट आहे की जी या कॅरेक्टर्सना किंवा त्यांचे जे गुणधर्म आहेत त्यांना एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये घेऊन जाण्यासाठी हेल्प करते. मग त्या समथिंगला किंवा त्या गोष्टीला त्यांनी नाव दिलं होतं फॅक्टर. टू दिस समथिंग, इथे काय सांगितलंय, ही ऑब्झर्व दॅट ट्रेट्स आर नॉट इनहेरिटेड फिजिकली. त्यांनी काय ऑब्झर्व केलं की हे जे कॅरेक्टर्स आहेत हे फिजिकली इनहेरिट होत नाही, बट बाय समथिंग, पण कुठल्या तरी गोष्टीमुळे ते कॅरेक्टर काय होत आहे, एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्समिट होत आहे. देन टू दिस समथिंग ही कॉइन्ड द टर्म फॅक्टर्स. मग या समथिंग वर्डला त्यांनी एक स्पेसिफिक नाव दिलं की ज्याला त्यांनी काय म्हटलं, फॅक्टर असं म्हटलं. फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ ट्रेट और कॅरेक्टर. मग त्यांनी काय सांगितलं की हे जे फॅक्टर आहे किंवा हे जे समथिंग त्यांनी समथिंग साठी वर्ड दिला होता दॅट इज फॅक्टर, तर हे जे फॅक्टर असतात हे कशासाठी जबाबदार असतात किंवा कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, आपला एखादा गुणधर्म किंवा आपलं एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यामध्ये या फॅक्टरचा इम्पॉर्टंट रोल असतो किंवा त्याच्यासाठी ते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. देन मग आता लाईक एक्सप्रेशन म्हणजे काय की आपली हाईट, आपण टॉल असतो किंवा डॉर्फ असतो किंवा मीडियम हाईट असते, एकदम उंच असेल किंवा काही जण टेंगणे असतात, तर मग टॉल डॉर्फ असं तुम्ही म्हणू शकता. मग हे काय झालं, एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. तर या एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर साठी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात असं कोरेन्सनी सांगितलं. देन मेंडेलियन फॅक्टर मेंडेलनी सांगितलं की त्या वर्डला नाव दिलं फॅक्टर. ठीक आहे. तर मग दिस मेंडेलियन फॅक्टर नाव टर्म्ड ॲज जीन. त्या फॅक्टरला आताच्या काळामध्ये आपण काय म्हणतो, जीन. म्हणजे नंतर त्याची परत डिस्कव्हरी केली गेली, त्याच्यावर बरेचसे स्टडीज झाले आणि नंतर त्या फॅक्टरला एक स्पेसिफिक नाव देण्यात आलं, दॅट इज जीन्स. दॅट इज जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ द ट्रेट्स और कॅरेक्टर. म्हणजेच काय, जीन्स रिस्पॉन्सिबल असतात एखाद्या कॅरेक्टरला एक्सप्रेस करण्यासाठी किंवा एखाद्या ट्रेटला एक्सप्रेस करण्यासाठी हे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे पहिले त्यांनी म्हटलं समथिंग, दॅट समथिंग, then that something he gave name that factors and now that factor is termed as gene. मग त्या फॅक्टरला आता काय म्हटलं जातं, जीन. मग जीन म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर फॅक्टर म्हणजे काय, ट्रेट म्हणजे काय, हे डेफिनेशन सुद्धा आपल्याला बघायचे. तर ओके,
नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय, लास्ट पॉइंट, दीज फॅक्टर्स ऑकर इन पॅरेंट्स अँड सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन विदाउट ब्लेंडिंग और मिक्सिंग. काय सांगितलंय की हे जे फॅक्टर्स असतात किंवा हे जे जीन्स असतात हे काय होत असतात, सेग्रिगेट होत असतात. सगळ्यात पहिले तर ते पॅरेंट्स मध्ये प्रेझेंट असतात. ऑब्वियस गोष्ट आहे की तुमच्या पॅरेंट्स मधनच जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ती तुमच्यामध्ये ट्रान्समिट होत असते, राईट. तर मग पॅरेंट्स मध्येच हे फॅक्टर्स, हे जीन्स प्रेझेंट असतात की जे सेग्रिगेट होत असतात, सेपरेट होत असतात ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट तयार होत असताना हे जे जीन्स किंवा हे जे फॅक्टर्स असतात ते सेग्रिगेट होत असतात, सेपरेट होत असतात आणि कुठल्याही प्रकारे त्यांचं मिक्सिंग होत नाही किंवा ब्लेंडिंग होत नाही. ठीक आहे. मिक्सिंग झालं असतं तर सपोज व्हाईट कलरचा फ्लॉवर आहे आणि पिंक कलरचा फ्लॉवर आहे, डार्क पिंक आहे आणि व्हाईट कलर आहे आणि डार्क पिंक आहे, तर मग जर यांच्यामधले ट्रेड्स किंवा यांच्यामधले जीन्स फॅक्टर्स जर मिक्स किंवा ब्लेंड झाले असते तर येणारी जनरेशन ही फेंट पिंक कलरचं फ्लॉवर असतं, राईट. पण युजली असं नसतं. सगळे जे काय फ्लॉवर्स असतात ते एकतर व्हाईट असतात, नंतरच्या जनरेशन मधले जे काय फ्लॉवर्स आलेले असतात ते एकतर व्हाईट असतात किंवा पिंक असतात, ते फेंट पिंक कलरचे नसतात. ठीक आहे. युजली मग म्हणून त्यांनी काय सांगितलं की हे जे जीन्स असतात यांचं मिक्सिंग आणि ब्लेंडिंग होत नाही. ठीक आहे. ते इंडिव्हिज्युअली सेग्रिगेट होऊन नंतरची जी प्रोजेनी आहे ती तयार होत असते. ठीक आहे. म्हणून काय सांगितलंय की दीज गॅमेट्स इनहेरिट विदाउट ब्लेंडिंग और मिक्सिंग. त्यांचं कुठल्याही प्रकारे ब्लेंडिंग किंवा मिक्सिंग होत नाही. ठीक आहे. ओके. टर्न टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट रिझन्स फॉर मेंडल्स सक्सेस. मेंडलनी एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, ते इन्व्हेस्टिगेट केले पी प्लांट्स आणि त्याच्यावर त्यांनी त्याचा डेटा सांगितला, डेटा मांडला आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे काय रिस्पॉन्सिबल असतं, फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतो, जीन रिस्पॉन्सिबल असतो फॉर एक्सप्रेशन ऑफ दी स्पेसिफिक कॅरेक्टर. तर मग त्याची जी थिअरी होती ती वर्ल्ड वाईड किंवा बऱ्याच लेवल पर्यंत त्याची जी थिअरी होती ती एक्सेप्ट केली गेली. मग त्याची जी थिअरी होती ती सक्सेसफुल झाली. मग रिझन्स काय होते, काय कारण होते, कोणत्या कारणांमुळे त्याची थिअरी सक्सेसफुल झाली. तर सगळ्यात फर्स्ट रिझन आहे, कारण आहे, हिज एक्सपेरिमेंट्स वर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व्ड लार्ज सॅम्पल. त्यांनी जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता त्या एक्सपेरिमेंट तो एकदम केअरफुली, अगदी काळजीपूर्वक तो प्लॅन केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी लार्ज सॅम्पल यूज केलं होतं. म्हणजे सॅम्पल जे त्यांनी यूज केलं होतं ते त्यांनी क्वांटिटी त्याची कशी घेतली होती, लार्ज घेतली होती. तर ओके, रिझन्स काय सांगितले. सगळ्यात पहिले आहे की सगळ्यात पहिले तर त्यांनी जो एक्सपेरिमेंट होता तो केअरफुली प्लॅन केला होता. त्याच्यानंतर त्यांनी जे सॅम्पल घेतलं होतं ते लार्ज क्वांटिटीमध्ये घेतलं होतं. देन ही रेकॉर्डेड नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाइप अँड एक्सप्रेस द रिझल्ट ॲज रेशिओज. त्यांनी जे काय प्लांट सिलेक्ट केले होते तर किती प्लांट सिलेक्ट केले, कोणते कॅरेक्टर्स घेतले, प्रत्येकाचा नंबर त्यांनी प्रॉपरली रेकॉर्ड केला होता. त्याच्यानंतर टाईप कसं आहे हे सुद्धा रेकॉर्ड केलं होतं. इन शॉर्ट केअरफुली त्याचा जो एक्सपेरिमेंट होता तो सगळा प्लॅन्ड होता. त्यांनी जे रेशिओ त्यांनी जो रिझल्ट एक्सप्रेस केला होता तो रेशिओजच्या स्वरूपात होता किंवा रेशिओजच्या पॅटर्न मध्ये त्यांनी तो डेटा जो आहे तो पुट फोर्थ केला. देन इन पी प्लांट्स कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकॉग्नाइज्ड. आणि त्यांनी प्लांटही असं यूज केलं की ज्याच्यामधले जे कॉन्ट्रास्टिंग किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स किंवा व्हॅरी होणारे कॅरेक्टर्स इझिली स्टडी होऊ शकतात किंवा आपण इझिली ते रेकॉग्नाइज करू शकतो, ओळखू शकतो, असं प्लांट त्यांनी सिलेक्ट केलं. देन 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर ईच. आणि जे 7 कॅरेक्टर एकाच प्लांट मध्ये ऑब्झर्व होतात किंवा 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये दिसून आले, ते एका सिंगल फॅक्टरनी काय किंवा एक आता कलर असेल तर त्याच्यासाठी वेगळा जीन रिस्पॉन्सिबल असणार. त्याच्यानंतर शेप असेल तर त्याच्यासाठी जीन वेगळा रिस्पॉन्सिबल असणार. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर साठी सिंगल जीन त्याचा काय असतो किंवा तो सिंगल फॅक्टर, तो सिंगल जीन काय करणार ते कॅरेक्टर कंट्रोल करणार. ठीक आहे. देन दी फॅक्टर्स आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम्स अँड आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. मग हे जे फॅक्टर्स आहेत किंवा जीन्स आहेत हे 2 सेपरेट क्रोमोझोमवर लोकेटेड असतात आणि ते काय होत असतात, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट होत असतात, हेही त्यांनी सांगितलं. देन ही इंट्रोड्युस्ड कॉन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स इन रेसेसिव्हनेस.
डॉमिनन्स म्हणजे काय, रिसेसिव्ह म्हणजे काय, ह्याचे कॉन्सेप्ट सुद्धा त्यांनी मांडले. डॉमिनन्सला आपण काय म्हणतो, रिसेसिव्ह म्हणजे काय, हे सुद्धा त्यांनी अगदी इझिली किंवा कळेल असं सांगितलं. त्याच्यामुळे त्याचा जो एक्सपेरिमेंट होता तो काय केला गेला, एकदम सक्सेसफुल झाला आणि तो वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केला गेला. तर दॅट्स इट. हे होतं रिझन फॉर मेंडल सक्सेस आणि हा होता इंट्रोडक्टरी पार्ट, दॅट इज क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. तर आपण काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज बघूयात. आपण हाफ ऑफ इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज बघूयात. ठीक आहे. तर आज मी काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज तुम्हाला सांगते, उरलेल्या आपण उद्या बघूयात. ओके. सो वेट, we turn to the next point, that is genetic terminologies. तर काही टर्मिनॉलॉजीज मी आज सांगणार आहे तुम्हाला, बाकी आपण नंतर बघणार आहोत. सगळ्यात पहिले आहे कॅरेक्टर. व्हॉट इज कॅरेक्टर? द स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम, दॅट इज फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम. स्पेसिफिक फीचर म्हणजे विशिष्ट जे कॅरेक्टर असतं, गुणधर्म असतो एखाद्या ऑर्गॅनिझमचा, एखाद्या सजीवाचा, त्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ स्टेम, स्टेमची किंवा खोडाची उंची, हे त्याचं एक्झाम्पल सांगितलंय. सेकंड इज trait, an inherited character and its detectable variant. म्हणजे काय की an inherited character, की जे तुमच्या पॅरेंट मधनं असा गुणधर्म किंवा तुमचं असं कॅरेक्टर की जे तुमच्या पॅरेंट्स मधनं तुमच्यामध्ये आलेलं असतं, आणि त्याचा डिटेक्टेबल व्हॅरियंट म्हणजे काय की लाईक तुमच्या पॅरेंट्सची किंवा तुमच्या आईची किंवा वडिलाची हाईट जर कमी असेल तर तुमची हाईट काय होत असते, म्हणजे पॉसिबिलिटी असते होईल किंवा नाही होणार. पण मी जस्ट एक एक्झाम्पल सांगते की वडिलांची हाईट जर कमी असेल तर त्याच्यानंतरचं जे जनरेशन असतं त्याच्यातल्या एखाद्या ऑफस्प्रिंगची हाईट कशी असू शकते, कमी असू शकते. तर ह्याला तुम्ही ट्रेट म्हणता, म्हणजे अन इनहेरिटेड कॅरेक्टर की जे तुमच्या पॅरेंट्स मधनं तुमच्यामध्ये आलेलं असतं. अँड इट्स डिटेक्टेबल व्हॅरियंट म्हणजे काय की टॉल आहे की डॉर्फ आहे, उंच आहे की ठेंगणा आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय, टॉल और डॉर्फ. ठीक आहे. म्हणजे असं कॅरेक्टर की जे तुमच्या पॅरेंट्स मधनं तुमच्यामध्ये इनहेरिट झालेलं असतं. देन फॅक्टर, हे तर तुम्हाला माहितीच आहे, युनिट ऑफ हेरिडिटी. असं युनिट की किंवा जे हेरिडिटीला एक्सप्रेस करतं. हेरिडिटी म्हणजेच काय की एखादं कॅरेक्टर जे तुमच्या आधीच्या जनरेशन मधून तुमच्यामध्ये कॅरी फॉरवर्ड झालेलं असतं. तर मग हेरिडिटीचं युनिट म्हणजेच काय म्हणणार तुम्ही त्याला, फॅक्टर. पार्टिकल किंवा काय म्हणू शकता आणखी, पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. असा पार्टिकल एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असणारा असा पर्टिक्युलर स्पेसिफिक पार्टिकल की जो रिस्पॉन्सिबल असतो फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी तो पार्टिकल रिस्पॉन्सिबल असतो, त्यालाच आपण म्हणतो फॅक्टर. देन आहे जीन. सेगमेंट ऑफ डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. जीन म्हणजेच काय की अशी सेगमेंट ऑफ डीएनए की जी रिस्पॉन्सिबल असते एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी. लाईक फॅक्टर, मी तुम्हाला सांगितलं की असा पार्टिकल की जो एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. तर त्या पार्टिकलच्या ऐवजी तुम्हाला काय टाकायचंय, सेगमेंट ऑफ डीएनए. बाकीची जी डेफिनेशन आहे ती जशीची तशी राहणार. सेगमेंट ऑफ डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स किंवा एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. देन अलील और अलिलोमॉर्फ्स, टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ गिवन जीन. एखादा जीन असेल तर त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म, अल्टरनेटिव्ह म्हणजे काय की ते एक्झॅक्टली ते काय असतात, सिमिलर असतात. ठीक आहे. मग हा जीन असेल, सपोज हा जीन असेल तर त्याला अल्टरनेटिव्ह हा दुसरा, त्याला अल्टरनेटिव्ह हा तिसरा, म्हणजे काय एकाच जीनचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. ठीक आहे. म्हणून काय म्हटलंय, टू और मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. म्हणजे ए जर दिला असेल आपल्याला एक जीन तर बी, सी किंवा ए चा अल्टरनेटिव्ह फॉर्म A1, पुन्हा त्याचा दुसरा अल्टरनेटिव्ह फॉर्म A2, पुन्हा त्याचा तिसरा अल्टरनेटिव्ह फॉर्म A3. म्हणजे काय एकाच जीनचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स, त्याला तुम्ही म्हणता अलील किंवा अलिलोमॉर्फ. ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे एक्झॅक्टली ते एकमेकांसारखेच दिसतात. होमोलॉगस म्हणजे सेम दिसणारे. तर अशा होमोलॉगस क्रोमोझोमवर हे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म असतात ते एकाच जागेवर प्रेझेंट असतात. लाईक मी सांगते तुम्हाला की सपोज हे क्रोमोझोम आहेत. ठीक आहे. तर हे एकदम सेम दिसतात, राईट. ठीक आहे. एखादं लहान मोठं झालं असेल पण हे कन्सिडर करा होमोलॉगस क्रोमोझोम आहे. होमोलॉगस म्हणजे एकदम सारखे दिसणारे. ठीक आहे. तर लोकाय म्हणजे काय, पोझिशन. तर मग इथे जर एखादा जीन प्रेझेंट असेल तर त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म अगदी त्याच पोझिशनला पण दुसऱ्या होमोलॉगस क्रोमोझोमवर
प्रेझेंट असतो, दॅट इज A1. तर मग याला तुम्ही म्हणत असता ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय ऑन होमोलॉगस क्रोमोझोम. दोघांचा पण पोझिशन किंवा लोकाय काय आहे, सेम आहे, फक्त क्रोमोझोम काय आहे, वेगळे आहेत. तरी वेगळे जरी असले तरी ते एक्झॅक्टली एकमेकांसारखेच दिसतात, म्हणून आपण त्यांना होमोलॉगस क्रोमोझोम असं म्हणतो. ठीक आहे. पण मग हे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात जीनचे, हे सेम लोकाय सेम पोझिशन ऑक्युपाय करतात होमोलॉगस क्रोमोझोम्सवर. ठीक आहे. तर ओके, अलील इज शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. या अलिलोमॉर्फचा शॉर्ट फॉर्म असतो अलील. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन्ही टर्म एकच आहेत, फक्त आपण याला शॉर्ट फॉर्म यूज करतो. देन डॉमिनंट, allele that expresses its trait even in presence of an alternative allele. म्हणजे दोन अल्टरनेटिव्ह अलील्स प्रेझेंट असतील तर त्याच्यातला कोणता पण जो एकच एक्सप्रेस होतो त्याला आपण डॉमिनंट अलील म्हणतो. जो दुसरा एक्सप्रेस होत नाही त्याला आपण रेसेसिव्ह अलील म्हणतो. लाईक तुमचे पेरेंट्स आणि तुम्ही जर असाल तर तुमच्या ओपिनियनला एवढं हे नाही, महत्व नाही दिलं जात, राईट. तुमचे पेरेंट्स आणि तुम्ही असाल तर त्यांच्या ओपिनियनला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जातं. मग ते झाले डॉमिनंट आणि तुम्ही झाले रेसेसिव्ह. त्यांच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इम्पॉर्टन्स नसतं, म्हणजे तुम्ही झाले रेसेसिव्ह. नॉट एक्सप्रेस्ड इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. अल्टरनेटिव्ह अलील जर प्रेझेंट असेल तर रेसेसिव्ह अलील एक्सप्रेस होत नाही. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह दोघं असतील तर नेहमी डॉमिनंटच एक्सप्रेस होणार, तोच त्याचं कॅरेक्टर एक्सप्रेस करणार. रेसेसिव्ह त्याच्या प्रेझेन्स मध्ये एक्सप्रेस होऊ शकत नाही. हा, दोन रेसेसिव्ह अलील असतील, लाईक तुम्ही दोघं भाऊ असाल तर तुम्ही दोघंही एक्सप्रेस होणार, राईट. पण पेरेंट्स आणि तुम्ही असाल तर पेरेंट्स एक्सप्रेस होतात, तुम्हाला एक्सप्रेस होण्याचा तेवढा किंवा तेवढं इम्पॉर्टन्स तुम्हाला दिलं जात नाही. म्हणजे पेरेंट्स असतात डॉमिनंट आणि तुम्ही असता रेसेसिव्ह. पण जर दोन बहीण भाऊ असतील तर ते दोघंही एकमेकांच्या प्रेझेन्स मध्ये एक्सप्रेस होऊ शकतात. पण पेरेंट्सच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही एक्सप्रेस होऊ शकत नाही. का? कारण पेरेंट्स डॉमिनंट असतात आणि तुम्ही रेसेसिव्ह असतात, राईट. तर हे होतं डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. नेक्स्ट इज फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे एक्सटर्नल अपीयरन्स. लाईक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं टॉल और डॉर्फ. ठीक आहे. उंच किंवा ठेंगणा याला तुम्ही म्हणत असता एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एखाद्या इंडिव्हिज्युअलचा बाहेरचा अपीयरन्स कसं आहे त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. आणि जिनोटाइप म्हणजे काय? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन और जेनेटिक मेकअप विथ रिस्पेक्ट टू पर्टिक्युलर ट्रेट. जेनेटिक किंवा जेनोटाइप म्हणजे काय? फिनोटाइप म्हणजे टॉल किंवा डॉर्फ, उंच किंवा ठेंगणा. त्याचा जिनोटाइप काय असू शकतो? टॉल साठी आपण कॅपिटल टी घेऊ शकतो आणि डॉर्फ साठी किंवा ठेंगण्यासाठी आपण स्मॉल टी घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हे काय आहे? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, की कुठल्या प्रकारचे जीन्स आपण ते रिप्रेझेंट करण्यासाठी यूज केले. ठीक आहे. म्हणजे काय? टॉल आणि डॉर्फ हे काय आहे? फिनोटाइप आहे, एक्सटर्नल अपीयरन्स आहे. टॉल साठी जिनोटाइप आपण यूज केला कॅपिटल टी आणि डॉर्फ साठी किंवा ठेंगण्यासाठी आपण हा जिनोटाइप यूज केला स्मॉल टी. म्हणजे हे झालं फिनोटाइप आणि हे खालचे झाले जिनोटाइप. म्हणजे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आणि याला म्हणतो आपण एक्सटर्नल अपीयरन्स. ओके, दॅट्स इट. बाकीच्या डेफिनेशन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. ह्याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.